कोल्हापुरातील मोहिते सुझुकीमध्ये भारतातील पहिला सुझुकी मोटरसायकल कार्निव्हल आयोजित करण्यात आला होता। या कार्निव्हलमध्ये बिग बॉस फेम धनंजय पोवार यांच्या हस्ते सुझुकीच्या नव्या दुचाकीचं अनावरण करण्यात आलं। या कार्निव्हलमध्ये रायडर्सनी थरारक स्टंट सादर केले। मोहिते सुझुकीचं सुझुकीचे पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य वितरक म्हणून नावलौकिक आहे। मोहिते सुझुकीच्या वतीनं रामकृष्ण लॉन्स इथं देशातील पहिल्या सुझुकी मोटारसायकल कार्निव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं। बिग बॉस फेम धनंजय पोवार यांच्या हस्ते आणि मोहिते सुझुकीचे संचालक ध्रुव मोहिते यांच्या उपस्थितीत कार्निव्हलचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी धनंजय पोवार यांच्या हस्ते सुझुकी ॲक्सेस RCT आणि गिक्सर 250cc या दुचाकींचं अनावरण करण्यात आलं। त्याचबरोबर या दुचाकींच्या पहिल्या ग्राहकांना त्यांचं वितरण करण्यात आलं। या कार्निव्हलच्या निमित्तानं विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। रायडरनी सादर केलेल्या चित्तथरारक स्टंटनी यावेळी उपस्थितांची मनं जिंकली। धनंजय पोवार यांनी देशपातळीवरील कार्निव्हल कोल्हापुरात झाल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचं सांगितलं। मोहिते सुझुकीवरती लोकांचं किती प्रेम आहे ना, हे आलेल्या लोकांवरून कळतं आहे। म्हणजे त्यांनी तो एक ट्रस्ट या ठिकाणी निर्माण केला आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल किंवा बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये त्यांनी जेवढं पण ते सर्व्हिस देत आहेत सुझुकीच्या माध्यमातून ते अतिशय चांगली देत आहेत। आणि इथं आल्यानंतर माझ्या हस्ते मला वाटतं जवळजवळ 3 गाड्यांचं काय म्हणतात गाडी लॉन्चिंग आणि डिलिव्हरीसुद्धा झाल्या। तर सुझुकी मोटर्सनं मला ही संधी दिली आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातलं एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगला व्यवसाय, चांगला उद्योजक म्हणून तर त्यांची ख्याती आहेच, पण इथं आलेल्या लोकांवरून एक गोष्ट नक्कीच कळत्या की ती लोकं नुसतं चांगला व्यवसाय करत नाही तर ते चांगलं लोकांना सर्व्हिस देखील देत आहेत आणि त्यामुळेच लोक इथपर्यंत येत आहेत हे मला आज पहिल्यांदा कळतं। या कार्निव्हलच्या निमित्तानं सुझुकीच्या वतीनं ग्राहकांसाठी विशेष सवलत योजना जाहीर करण्यात आल्या होत्या। त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। मोहिते सुझुकी ग्राहकांना केंद्रस्थानी मानून नेहमीच काम करत असल्याचं ध्रुव मोहिते यांनी सांगितलं। लोकांना त्या प्रकारची सर्व्हिसही आपण दिलेलं आहे, लोकांचं प्रेम आम्हाला मिळत गेलेलं आहे। मोहिते फॅमिलीचं आमच्या सगळ्यांचं कोल्हापूरकरांची रिलेशन वेगळं आहे, पण एक पहिला आमचा असा व्यवसाय आहे जो लोकांशी डायरेक्ट रिलेटेड आहे आणि काहीतरी वेगळं करावं आणि एक सगळ्या आपल्या कस्टमर्सना त्या ब्रँडशी जोडण्याचा व त्या कल्चरशी जोडण्याचं कारण मी स्वतः रेसिंग केलेलं आहे। म्हटलं त्या रेसिंग आणि बाईक ओनर किंवा कार ओनरमधला गॅप किती कमी करता येईल आपल्याला या दृष्टिकोनानं आपण इव्हेंट्स घेतो। सुझुकी कंपनीचा आम्हाला सपोर्ट नेहमी राहिलेलाच आहे, कस्टमर्सचाही आहे, म्हणून पुढे इव्हेंट वाढत जातील। डीपीदांसारखे आपण म्हणजे मी अभिमानानं सांगतो की 4 महिन्याआधी नवीन ॲक्सेसचं लॉन्चही कोल्हापूरच्या 4 इन्फ्लुएन्सर्सने केलेलं आहे। भारतात पहिल्यांदा इन्फ्लुएन्सर्सतर्फे एका प्रोडक्टचं लॉन्च झाले। आज डीपीदा स्वतः इथं त्याच कम्युनिटीला रिप्रेझेंट करत आपण हा एक नवीन भारतात पहिल्यांदा इव्हेंट करतोय, 2-3 गाड्यांची डिलिव्हरी करतोय। म्हणजे वेगवेगळे कम्युनिटीज, वेगवेगळे घटक यांना इन्व्हॉल्व करत जाणे आणि हा बिझनेस आणि कम्युनिटी वाढवणे हेच आमचा उद्देश आहे। मोहिते सुझुकीनं तत्पर सेवा, विक्री पश्चात विनम्र सेवेच्या जोरावर ग्राहकांचा विश्वास मिळवलाय। सुझुकीच्या अद्ययावत आणि नवीन दुचाकींचे मॉडेल वाहनप्रेमी कोल्हापूरकरांसाठी सर्वात अगोदर उपलब्ध करून देण्यात मोहिते सुझुकीचा लौकिक आहे। त्यामुळेच मोहिते सुझुकीनं आजवर हजारो समाधानी ग्राहक मिळवलेत। वाहनप्रेमींनी मोहिते सुझुकीच्या शोरूमना भेट देऊन उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा असं आवाहन या कार्निव्हलच्या निमित्तानं मोहिते सुझुकीच्या वतीनं करण्यात आलं। यावेळी सुझुकीचे रिजनल सेल्स मॅनेजर योगेश रेडकर, एरिया सेल्स मॅनेजर मुकेश गायकवाड, एरिया सर्व्हिस मॅनेजर निनाद पारखे, जनरल मॅनेजर राजेंद्र गुरव, उद्यमनगर शोरूमचे जनरल मॅनेजर सोहन घोडगिरे, साने गुरुजी वसाहत शोरूमचे ब्रांच मॅनेजर संतोष शिंदे यांच्यासह मोहिते सुझुकीचे अधिकारी, स्टाफ आणि ग्राहक उपस्थित होते।